हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता चहा टाकला आहे आत्यांसाठी आणि दादांसाठी आणि मग स्वयंपाकाची तयारी करायची. जे आपलं डेलीचं रुटीन आहे तेच स्वयंपाक करायचा, नंतर बाकी काय जे कामं आहे ते करायचे आणि मग कानासोबत टाईम स्पेंड करायचा. बघू आज दिवसभरात अजून काय काय होतं. तर आज मी वांग्याची भाजी बनवते. वांगे शिजायला टाकले. आता मसाला बनवून घेते, कोथिंबीर मिरच्या आणि शेंगदाणे घालून. चला आता मस्त जेवण करायचं आहे. आज वांग्याची भाजी आहे, भेंडी आहे, रात्री परतलेला मसाले भात. मस्त जेवण करूयात. तर गाईज हा मोस्ट रेकमेंडेड व्हिडिओ असणार आहे, कारण मी एका ब्लॉगमध्ये बोलली होती की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. तर सगळ्यांची एकच कमेंट होती, 100% लोकांची एकच कमेंट होती की तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा. तर आता आमच्या लग्नाची काय स्टोरी सांगणार आहे? अरेंज मॅरेज भाई, अरेंज मॅरेजची लग्नाची स्टोरी. लव्ह मॅरेज असलं ना तर त्याची लय मोठी स्टोरी असते. आता आमचं अरेंज मॅरेज आहे थोडीफार स्टोरी, बट अरेंज मॅरेज मध्ये काय स्टोरी राहते? अरेंज मॅरेज मध्ये काय कांदा पोहे ही वाली स्टोरी राहते, दुसरं कायच असणार आहे ना. त्याच्यात बी म्हटलं आता तुम्ही कमेंट केलंय म्हटल्यावर आता मी बोलले होते की सांगा की काय बनवू व्हिडिओ, तर मला तुमच्या शब्दाचा तो मान ठेवला पाहिजे आणि मी स्टोरी तर सांगितली पाहिजे. तर आता मी सांगतेच लग्नाची स्टोरी काय, तुम्ही सांगशाल ना? एक तर आमच्या यांना मी बळच ओढून आणलेलं आहे माहिती. ते म्हणे तू एकटी शूट कर, पण म्हटलं आता लग्नाची स्टोरी म्हटल्यावर लग्न तुमचं पण तर जमलंय ना माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही पण सांगा काही गोष्टी, म्हणून त्यांना मी बळच ओढत आणलेले. सांग बरं. विषय असं काही नाही आमच्या लग्नात, पण जसे सगळ्यांचे लग्न जमले. अरे लग्न जमलं हेच विशेष आहे. माझ्याशी लग्न जमलं तुझं म्हणे लग्न जमलं विशेष काय? मग काय लग्न जमलं नसतं का? तर बाकीच्यांचे जसे म्हणजे आमचं तर पहिली गोष्ट अरेंज मॅरेज आहे आणि मला हे माहित होती, यांचे ब्लॉग्स वगैरे पाहिजे मी, त्यामुळे मला हे माहित होते, यांना मी माहित नव्हते आणि आत्यांना पण मी माहित होते, दीदींना माहित होते, कारण आत्या पण आमच्या घरी आल्या होत्या लग्नाच्या पहिले, तिकडं मम्मीच्या घरी आलेल्या होत्या माझ्या. आणि दीदी आणि मी तर म्हणजे आम्ही म्युच्युअल फ्रेंड्स होतो, कारण आम्ही शाळेत असताना भेटलेलो, असं बोललेलो, त्यामुळं आम्ही दोघी एकमेकीला माहित होतो. आणि जमलं कसं, तर मी 3rd इयरला होते आणि माझं 1 महिना का काहीतरी राहिला होता लास्ट इयरचा, तर तेव्हा मला यांचं स्थळ आलं होतं. पण झालं असं की तेव्हा जे गुरुकडं पत्रिका वगैरे वाचता, कुंडली वगैरे, तर तेव्हा यांची बर्थ डेट चुकली होती, त्यामुळं आमचे गुणच जुळले नव्हते. आणि मग ते परत म्हणजे थांबवला विषय तिथंच, गुण वगैरे जुळले नाही, मग विषय तिथंच थांबला. कारण गावाकडे बऱ्यापैकी लोकांचा या गोष्टींवर विश्वास राहतो, काही लोकांचा नसतो, काही लोकांचा असतो, त्यामुळं तो विषय तिथंच थांबला होता. मग मी पण माझे पेपर वगैरे झाले आणि माझं सगळं कॉलेज पूर्ण झालं. त्याच्यानंतर परत यांचं स्थळ आलं मला, कारण कसं होतं की आमचं थोडंसं रिलेशनमध्ये होतं सगळं, आमच्या घरचे थोडे रिलेटिव्ज आहे, त्यामुळं थोडंसं नाही का बाहेरच्या व्यक्तीवर, एकदम अनोळखी व्यक्तीवर विश्वास पटण्यापेक्षा घरच्यांवर विश्वास असतो. त्यामुळे आमच्या दोन्ही घरांची अशी इच्छा होती की ओळखीतल्या घरी जास्त, म्हणजे असं आपल्याला पण विश्वास असेल, आपली मुलगी तिथं सुखी असेल, किंवा यांच्या घरी म्हणजे आता असं त्यांना पण असं वाटत होतं की आपल्याला पण अशी ओळखीतली सून पाहिजे की आपल्या सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेणारी वगैरे. असं मी तशी आहे की नाही माहीत नाही, पण मग असं प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं. हे इथंच नाही, सगळ्यांची तीच परिस्थिती. पहिले आपलं गुण जुळले नाही, गुण म्हणजे काहीतरी एक दोष सांगितला होता नाही का ते, की ते गुरु म्हणे चालत म्हणे लग्न करायला, पण हा दोष काहीतरी सांगितलं होतं, ते नाडी का काहीतरी. तर मग त्याच्यानंतर कॅन्सल झालं. त्याच्यानंतर परत दुसरं एक स्थळ आलं, त्याच्यात विषय सांगितलं. मग दादानी नाही का एक
त्यांच्या ओळखीतले म्हणजे कोणीतरी ओळखीचे त्यांनी सांगितलं त्या गुरूंकडे जाऊन पहा. ते नाही का एकदम म्हणजे कुंडली वगैरे काढणारे वेगवेगळ्या मेथड राहत्या ना, तर मग त्यांच्याकडे जाऊन पहा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील म्हणे हे असं काय राहतं काही नाही. त्यांच्याकडे गेले आणि मग दादा म्हणे की ते गुरु म्हणे की काही एवढं काही फरक नाही पडत म्हणे ते. मग परत तुझ्याकडे आलं की त्या दोषाचा काही फरक नसतो पडत असं. आणि तरी पण आम्ही असंच पकडून चालत होतो की हा तो तसा दोष आहे ना, मग त्याच्याकडे आपण इग्नोर करायचं आणि लग्न जमवायचं असं, कारण ओळखीचे होते त्यामुळं असं ठरवलं आम्ही. मग हे मला पाहायला आले, त्याच्यात ती हे पडलेली होती, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. हे मॅच पाहायला गेले होते पुण्याला आणि तिकडंच गाडीवरून पडले होते ते, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. आणि तरी त्यांना एवढं दुखत होतं तरी मला पाहायला आले होते तेव्हा. म्हणजे जमवायची प्रोसेस चालू झाली होती तर हे पाहायला आले होते, त्यांच्या हाताला लागलेलं. आणि मला बी असं वाटलं होतं की यांना विचारायला पाहिजे मी लागलं बरं आहे का काय, कारण मी ब्लॉग पाहिजे मला माहित होतं घरी काय काय चालू आहे काय नाही, मला सगळं माहित होतं. पण असं म्हणजे नको असं डायरेक्ट कसं काय विचारायचं ना, मी पण तेव्हा काही विचारलं नव्हतं यांना. मग हे पाहून गेले, हे हा बोलले. त्याच्यानंतर माझे पप्पा माझे काका ते पाहायला आले यांना 8 दिवसानंतर. मग ते पण हा बोलले यांना, मग सगळं पसंत पडलं. आणि लगेचच 8च दिवसांनी आमचं हे पाहून गेल्यानंतर 8-10 दिवसांनी लगेच आमच्या लग्नाची डेट फिक्स केली. ते डेट फिक्स करण्यासाठी गुरूंकडे गेले तर तेव्हा ते जन्मतारीख वगैरे काय द्यावं लागती, तर आमचे तेव्हा 36 गुण जुळले. असं झालं. मग तेव्हा कळलं की आमची बर्थ डेट चुकली होती, यांची बर्थ डेट चुकली होती, त्यामुळं ते असा प्रॉब्लेम आला होता. पण जेव्हा ते एकदम खऱ्या बर्थ डेटवर केलं तर 36 गुण जुळले होते आमचे. आणि मग आमच्या लग्नाची तारीख फिक्स झाली. छोटासा कार्यक्रम झाला होता तुमच्या घरी, आमच्या घरी तिकडं. आणि मग सगळे आमच्या घरचे सगळे म्हणजे आमचे सगळे भाऊबंद म्हणजे इकडचे जे काही भाऊबंद होते ते सगळे आणि आमच्या घरचे सगळे असा छोटासा कार्यक्रम केला होता तारीख धरण्याचा. आणि मग तेव्हा लग्नाची तारीख फिक्स झाली आणि त्याच्यावर 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. म्हणजे डिसेंबर पण नाही, नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न जमलं आणि 28 एप्रिलला आमचं लग्न झालं. तर आता ह्या 28 एप्रिलला आमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होती. तर अशी काहीतरी आमच्या लग्नाची स्टोरी होती. एवढी पण इंटरेस्टिंग नाहीये, तुम्हाला वाटतं तेवढी आहे स्टोरी. काय प्रत्येकाची सारखीच राहते ना. अरेंज मॅरेज आपल्या भारतात किती अरेंज मॅरेज सेम असतं. तर आता तुम्हाला कसं वाटतंय लग्नाच्या 2 वर्षानंतर तुम्ही ही गोष्ट परत रिपीट केली? चांगलं वाटतंय. एक्सप्रेशन वरून तर काय वाटत नाही. म्हणजे काय स्टोरी सांगणार आहे, काय आहे त्याच्यात असं. आता हे बघ लग्न झालं, मला तरी वाटतं लग्नाच्या स्टोरीपेक्षा नाही का लाईफची स्टोरी चांगली पाहिजे. रोज भांडणं नाही केले पाहिजे, रोज नवऱ्याला ताण नाही दिला पाहिजे. हा ना, मी तर काय अशी नाही बाबा. जर कोणी ताण देत असेल नवऱ्याला तर देत नका जाऊ, लाईफची स्टोरी चांगली करा. याच्या मागं फक्त आता तुम्ही बोलले होते की व्हिडिओ बनवा असा, कारण मी एका मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलंय की आमचं लग्न कसं जमलंय वगैरे, थोडंसं असं शॉर्टमध्ये सांगितलं होतं. पण मग आता सगळ्यांना पाहिजे होती की ही स्टोरी सांगावी, तर अरेंज मॅरेज आहे, स्टोरी अशीच असणार आहे. त्यामुळं आमची अशी काहीतरी. तू मला एक गोष्ट सांग, तुला किती दिवसापासून माहिती होतं मी? कारण मला तर तू माहित नव्हती, कारण तुझ्या म्हणजे तुमच्याच घरी नाही का तुझे काका आहे ना, चुलत काका, त्यांना माझी मावशी दिलेली, म्हणजे माझी आंटी. हा तुझी चुलती ना, म्हणजे माझी मावशी. तर त्यांच्या घरी मी येऊन गेलेलो आहे 4-5 वेळेस. आणि म्हणजे तिला दरवेळेस भेटतात. खरं तिनं जास्त रेकमेंड केलं होतं तुला की लई चांगली पोरगी आहे, लई समजदार आहे. आता तिला सांगावं लागेल ओरिजिनल रिव्ह्यू. पण मग म्हणून मग पण मला लग्न जमेपर्यंत माहित नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा तुझं स्थळ आलतं ना, ते काहीतरी कुंडलीमध्ये व्हायचं, तेव्हा मी तुझा फोटो पण पाहिला होता. मला माहिती नव्हतं ते माझ्याकडे येण्याआधीच माझ्या अप्रुव्हल पर्यंत
माझ्या अप्रुव्हल पर्यंत येईपर्यंतच ते द्यायला. मग मी सेकंड टाइम मला माहिती होतं ना ते. मग सेकंड टाइम जेव्हा ते म्हणे की परत आपण बघू, मग तेव्हा मी केलं होतं तुला पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही मला पाहायला आले तेव्हाच तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं? हा, म्हणजे पाहिला यायच्या 8-1 दिवस आधी तुझा फोटो पाहिला होता. मी तर यांना पाहतच होते. म्हणजे जसं दीदींचं लग्न नाही, दीदींचं लग्न झालं ना तेव्हा मला ही माहीत पण नव्हती. मी कधी जेव्हा दादांचे ब्लॉग सुरू झाले ना, पण तुझी दादांचा जो तारीफ पहिला लय जण ब्लॉग करत आहे ना, होती बरं का. त्या दिवसापासून मी यांना पाहत होते. तर माझं लग्न जमेपर्यंत मी यांना पाहत होते. तुझी तारीफ लय जण करत होते. म्हणजे माझी मावशी, परत नितीनची वाईफ, त्याच्यानंतर वहिनी, ते सगळे असे एकदम एकदम रेकमेंड करत होते. डायरेक्ट 5 पैकी 10 मार्क देऊ रेकमेंड करत होते मला. हा का? मग काही वाईट झालं का तुमचं? परत मावशी कन्व्हिन्स करत होती. आणि म्हणजे कसं आहे, नितीन दादांची वाईफ आहे ऋतुजा, तिला पण मी माहित होती कारण आम्ही दोघी एका कॉलेजला होतो. दीदी आणि मी, आमची पण पहिली ओळख होती पायल दीदींची माझी. अजून यांच्या मावशी म्हणजे माझ्या आंटी, त्या तर सांगतच होत्या. अजून आत्यांना पण मी माहीतच होते. म्हणजे बऱ्यापैकी इकडं दत्तू मामा त्यांना सगळ्यांना मी माहीत होती. त्यामुळे यांना सगळेजण सांगत होते, फक्त यांनाच मी माहीत नव्हते. काय तुम्ही असे मोठे मोठे लोकांना तुम्ही लक्षात ठेवत जावं. असं वाटतंय लग्न झालं आता, माझ्यासोबत लग्न होऊन 2 वर्ष झाली. तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. म्हणजे मी जे ब्लॉग मध्ये पाहत होते ते आयुष्य मी आता इथे येऊन जगायला लागले. तुला ब्लॉगवर आम्ही खोटे मी कधी कधी ना, नाही खोटे मी जसं आहे तसंच वाटतं मला. नाही. हे बघा कसं आहे, सगळ्याच गोष्टी कोणी पण दाखवू शकत नाही. जे आता मी स्वतः पण जर ब्लॉग बनवते तर मी 10 पैकी 5% पण दाखवते की नाही हे बी मला माहित नाही. 3-4% किंवा कधी कधी 5% दाखवित असेल. सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यावर दाखवण्यासारख्या नसतात. बरोबर आहे की नाही? खरं. आणि मला असं कधी वेळ फिलिंग येते माहिती का, जेव्हा मी तिकडे गेले का जांभळी जवळ काही कामाला, मला तिकडून येताना मी घर पाहिलं मग मला असं वाटतं मी हे सगळं ब्लॉग मध्ये पाहिजे आणि आता मी रिअल मध्ये येत आहे. म्हणजे अशी एक, मला बी कधी वाटलं नव्हतं का मी इथं लग्न करून येईन. मी रोज पाहत होते तरी मला बरं, कधीच वाटलं नाही. तू माझ्याशी लग्न करायला हा का बरं? असंच तुम्ही दिसायला चांगले होते. परत तुमचं बोलणं वगैरे पाहून मला चांगलं वाटलं. परत आणि मेन म्हणजे मला ब्लॉगमध्ये पाहिलं होतं मी की सगळं असं मिळून राहणं आहे ते मला जास्त आवडलं. म्हणजे सगळे कसे एकत्र राहते वगैरे, सगळ्यांची मजाक नसते, हे मला जास्त आवडलं होतं. म्हणजे मी यांच्यापेक्षा जास्त ब्लॉग पाहून मी हा म्हणले होते. कारण एक फॅमिलीचं बॉन्डिंग चांगलं होतं ना, ते मला जास्त आवडलं होतं. त्यामुळे मी घरी हा बोलले होते. म्हणजे मला तर सगळंच माहित होतं यांच्या फॅमिलीविषयी. त्यामुळे तर अशी काहीतरी आमची लग्नाची स्टोरी होती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येकाने त्याची स्टोरी सांगा. ज्यांना व्हिडिओ पाहिजे होती, तुमची कमेंट किती थ्रेड मध्ये गेली तरी चालेल. 500 कॅरेक्टर्सची कमेंट करता येते ना, त्याच्यात जर नाही बसली तर त्याच्या खाली रिप्लाय मध्ये सांगा, पण पूर्ण स्टोरी सांगा तुमच्या लग्नाची. आम्हाला बी ऐकायची. आम्ही कशी सांगितली आम्हाला बी तुमची ऐकायची. तर चला आता नंतर भेटू कधीतरी परत अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. हसा.